लाडकी बहीण श्रीमंत होणार? लाडकीचा पगार घसघशीत वाढणार? पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस. महाराष्ट्रातील लाडकींना मोठी पगारवाढ मिळण्याची चिन्ह आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पैसे वाढवण्याची शिफारस करण्यात आली आणि ही शिफारस थेट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केली आहे. या योजनेचं मूल्यमापन करून त्यात आवश्यक ते बदल केले जावेत अशी सूचना या समितीने केली आहे. सध्या योजनेतून मिळणारा लाभ पुरेसा आहे की नाही याचं मूल्यमापन करून यात बदल करावा असा सल्लाही समितीने दिलाय. वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1,500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचं केंद्राकडून सविस्तर मूल्यमापन केलं जाईल. थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चात 46% वाढ झाली. पैशांचा मुख्य वापर हा जीवनशैली सुधारणं, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येतो. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळतोय. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या शिफारसीनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. आम्ही पहिल्यापासून बोलतोय, भाजपचे देखील वचननाम्यात आहे. पण 1,500 वाढवलेत त्यांनी नाही वाढवलेत, त्याच्यावर पैसे त्यांनी मतं कमवलीत. तसंच देशभरात त्यांनी सांगितलं की आम्ही वाढवून देऊ, पण 85 लाख महिलांना याच्यातून कमी केले. खरं तर लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय. त्यामुळे अनेक अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आणि त्यातच आता पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रासह ओडिशातील सुभद्रा योजनेचंही सविस्तर मूल्यमापन करण्यात आलंय. तर दुसरीकडे राज्य सरकारनं या आधीच या योजनेतील तब्बल 80 लाख महिलांना अपात्र केलंय. त्यामुळे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं केलेल्या शिफारशींबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना आपण आत्ताच न्यूज पाहिली की लाडक्या बहिणींना 21 रुपये हे लवकरच होणार आहेत. मग ते जुलै महिन्यापासून 21 रुपये येणार आहेत की ऑगस्ट महिन्यापासून 21 रुपये येणार आहेत? नेमकं कोणत्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना आता 21 रुपये हे येणार आहेत? का तुम्हाला हे 21 कुठल्या महिन्यापासून सुरू होतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की दादा आमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही तर आम्ही काय करायचं, तर त्याचं सुद्धा नाव तुमचं पात्र लाभार्थीत कसं आणायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्रित येणार आहेत का, बरं ते एकत्रित येणार असतील तर ते कुठल्या तारखेपासून येणार आहेत, आज वाटप होणार आहे का, आज काय नेमकं होणार आहे. 7 तारीख आहे, आजची तारीख खूप महत्वाची असणार आहे. आजच्या तारखेवरनं ठरणार आहे की नेमकं वितरण कधी होणार आहे का, मी ते पुढे तुम्हाला सांगणार आहे. कारण खूप महत्वाचे पॉइंट्स मी घेऊन आलेलो आहे आज. बघा, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जर एकत्र येणार असेल तर येणार आहे का नाही मी पुढे सांगतो, पण येणार असेल तर ते कोणाला येणार आहे मी तुम्हाला आधी ते सांगतो. ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला आहे, अशाच लाडक्या बहिणींना लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे, लाडकी बहीण योजनेची EKYC जी वेबसाईटवरून आपण केली ती, आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा मेसेज आलेला आहे, अशाच लाडक्या बहिणींना जुलै किंवा ऑगस्ट दोन्ही हप्ते जर एकत्र येणार असतील तर दोन्ही हप्ते एकत्र येतील. तर आता माहिती प्रश्न होतो की बाकीच्या लाडक्या बहिणींनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी मी पुढे पर्याय सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट आता असा आहे की मग जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधीपासून येणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. आताच जर आपण एक अहवाल पाहिला तर भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झालेल्या आहेत. होय, बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या असं वाटत असेल की जून महिन्याचा हप्ता मला आला म्हणजे जुलैचा पण येईल, असं नाही. तुमच्या मागे तुमची अर्ज पडताळणी होत आहे. कालच सरकारनं सांगितलं की आम्ही RTO कडून डेटा घेत आहोत, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं डेटा घेत आहोत, आम्ही रेशन कार्ड डिपार्टमेंट कडनं डेटा घेत आहोत. ज्या लाडक्या बहिणींची नावं दोन्हीकडे दिसतील, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या यादीत आणि त्या 3 डिपार्टमेंटमध्ये जर ज्यांची नावं दिसतील अशा लाडक्या बहिणींचं नाव हे कमी करण्यात येत आहे. कारण तुम्ही योजनेच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये दिसत नाही, म्हणजे बसत नाही थोडक्यात. ह्यासाठी तुमचं नाव काढण्यात येणार आहे.
आता KYC संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आहे. भरपूर लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. त्या अर्ज पडताळणीमध्ये पात्र आहेत, पण KYC न झाल्यामुळे त्यांचं नाव पात्र लाभार्थी यादीतून काढलेलं आहे. तर त्यासाठी सुद्धा आदित्य तटकरे मॅडम यांनी शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे. ते सुद्धा तुम्हाला लवकरच नवीन जे KYC संदर्भात अपडेट म्हणजे ते पुन्हा एकदा KYC करता येईल अशासाठी सुद्धा सरकारकडे त्यांनी शिफारस केलेली आहे. तर बघूयात आपण आता आपल्याला KYC ऑप्शन कधीपर्यंत अवेलेबल होऊन येतोय. तर बघा, आता आपण जसं म्हणलं की आजची तारीख का महत्वाची आहे, कारण आज जर GR आला, लक्षात घ्या आज शुक्रवार आहे, आज जर GR आला तर 100% तुम्हाला सोमवारपासून वाटप होईल. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस वाटप होईल. होय, कारण आजच्या GR मध्ये जर GR आणि GR मध्ये जर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा उल्लेख असेल, GR मध्ये जर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा उल्लेख असेल तर 100% आपल्याला 2 महिन्याचे हप्ते हे पाहायला मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं की ह्यावेळेस 2 हप्ते एकत्र मिळतील, कारण गेल्या वर्षी सुद्धा रक्षाबंधन निमित्त आपल्या लाडक्या बहिणींना 2 हप्ते हे एकत्रित भेटले होते. बरोबर, सगळ्या लाडक्या बहिणींना भेटले होते, पण ह्यावेळेस नाही भेटत आहे. तर लक्षात घ्या, आज जर GR आला तर पुढच्या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील 100%. आता त्यात तुमचा जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आपण ते पाहणार आहोत. पण त्यासाठी काय करावं लागेल, मी तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी सांगतोय, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात पहिल्यांदा वाटप होऊ शकतं. पण तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये कमेंट करा. पुणे, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा महत्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न असा होतो की मग आज हप्ता येणार का, तर आज हप्ता येणार नाही, आज GR येऊ शकतो. आज जर GR आला तर 100% 10, 11, 12 या 3 दिवसामध्ये वाटप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की मग आम्हाला 1,500 मिळणार का, तर 2100 मिळायला तसा GR निघाला पाहिजे. शिफारस केलेली आहे, पण 2100 रुपये फिक्स येतील का नाही अजून कन्फर्म झालेलं नाही. जोपर्यंत GR येणार नाही तोपर्यंत म्हणून मी तुम्हाला बोललो GR आजचा दिवस का महत्वाचा आहे. आज जर GR आला तर GR मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील. 2100 येणार आहेत की 2 हप्ते येणार आहेत, हे सगळं त्याच्यावरती आहे. जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण निश्चितता सांगू शकत नाही. त्यामुळं न्यूज आलेली आहे, फिक्स न्यूज आलेली आहे, 21 रुपये होतील, पण ह्या महिन्यापासून होतील का हे माहित नाही. तर आता ज्या लाडक्या बहिणीचं नाव अपात्र यादीत आहे त्यांना पात्र यादीत आणण्यासाठी काय करायचंय बघा, एक फॉर्म देतोय स्क्रीनवरती, तुम्ही फॉर्म बघा. लाडकी बहिणीचा लाभ चालू करण्याबाबत हा विषय आहे. हा विषयाचाच फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. हा तुम्ही डायरेक्ट महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन हा फॉर्म घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड वगैरे काय असेल ते डॉक्युमेंट जोडून सही करून द्यायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात ठिकाणी, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग असतो, तिथं जाऊन तुम्हाला हे काम करणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला हप्ते पाहिजे असतील आणि जर तुमचं नाव तुम्हाला पात्र लाभार्थी यादीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरून देणं हे खूप महत्वाचं आहे. बघा, जर तुमचं नाव KYC करून सुद्धा बाद केलं गेलं असेल तर 100% अर्ज पडताळणीमध्ये काढलेला आहे. त्यासाठीच तुम्हाला हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा आपल्याला KYC मुळे पण काढले आणि ह्याच्यामुळे पण काढले तरी सुद्धा फॉर्म भरून द्या. ज्या लाडक्या बहिणीचं नाव अपात्र आहे त्यांनी हा फॉर्म भरून द्याच, त्याच्यामुळे तुमचं नाव कन्फर्म होऊ शकतं. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही शेअर करणार नाही तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींना समजणार नाही, तिचे सुद्धा हप्ते बंद राहतील आणि आपण कोणाला तरी मदत करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना कमेंट्स करतात, दादा तुमच्यामुळे हेल्प होते, माझ्यामुळे काय नाही, उलट माझं हे काम आहे असं मी समजतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.